कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबियांवर पैशांची लयलूट केली तरी सुद्धा हगवणे कुटुंबियांची हाव काही कमी झाली नाही आणि त्यातूनच वैष्णवीचा बळी गेला। लग्न लागण्याच्या आधीपासूनच हगवणेंना कसपटेंना लुटण्याची त्यांनी कशी तयारी केली होती याबाबतचा नवा खुलासा आता समोर आलाय आणि त्याच्याशी संबंध आहे शशांक हगवणेचा पोलीस मामा जालिंदर सुपेकर यांचा। तो कसा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। हगवणे कुटुंबाचा आणखी एक हावरटपणा समोर आलाय। हुंड्यासाठी वैष्णवीचा बळी घेणाऱ्या हगवणे कुटुंबियांचे एका मागोमाग एक कारनामे समोर येत आहेत। हगवणेंनी हावरटपणाचा कसा कळस गाठला होता हे त्यातून दिसतंय। आता समोर आलंय की वैष्णवीच्या लग्नात 1.5 लाखाचं रुखवत देण्यात आलं होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंनी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना ही माहिती दिली आहे। रुखवत बनवणारे कोण हे देखील समोर आलंय। वैष्णवीचा पती शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हे रुखवत बनवलं होतं। वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्माने सुपेकरांकडूनच रुखवत बनवून घ्या अशी गळ कसपटेंना घातली होती। वैष्णवीच्या लग्नातील रुखवताचे 1 लाख रुपये चेकने तर 50,000 रुपये रोख देण्यात आले होते। ताई आमच्याकडे रुखवताच्या वेळेस 1 लाख रुपये चेकनी आणि 50,000 कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते। तर मी म्हटलं त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा म्हणून मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने ते 1 लाख रुपये डेबिट सुद्धा झाले होते 20 एप्रिल 2023ला। याच्यावरनं दिसतंय की हगवणे कुटुंबाचं आणि सुपेकर कुटुंबाचं किती सख्य होतं। वैष्णवीच्या हत्या प्रकरणी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहेत। हगवणे बंधूंना बंदुकीचं लायसन्स मिळवून देण्यात त्यांचाच हात होता। त्यासाठीच त्यांच्यावर पदावनतीची कारवाईही करण्यात आली आहे। त्यांची स्पेशल DIG जेल या पदावरून थेट होमगार्डमध्ये बदली झाली आहे। हगवणे कुटुंबाला पदोपदी मदत करणाऱ्या जालिंदर सुपेकर यांची बदली झाली हे ऐकून बरं वाटलं। आता कुठेतरी न्याय होईल अशी आपण आशा तरी करू शकतो। मला असं जेव्हा जालिंदर सुपेकरांचं नाव आलं आणि मी त्यांची सगळी चौकशी करायला सुरुवात केली तर मला अगदी जळगावच्या अशोक सादरे प्रकरणातली सुइसाइड नोट होती ज्याच्यात त्या PSIने आत्महत्या केली ह्या सुपेकरांच्या जाचाने। हेच नाही तर त्याच्यानंतर आता जानेवारी महिन्यात त्यांच्यावर 500 कोटीच्या प्रोक्युअरमेंटचा स्कॅमचा आरोप झाला। त्यांची इन्क्वायरी चालू होती म्हणून मी कंटिन्युअस फॉलोअप करून गृह मंत्रालयात हेच विचारलं की मग अशा अधिकाऱ्याला इतकी पदं इतकी अतिरिक्त पदभार हा का देण्यात आला। उघडा डोळे बघा नीट।